जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला सराईत आरोपी गोपाल विजय पवार राहणार पांगरखेड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हा न्यायालयीन आदेशानुसार 2 दिवसांच्या पोलीस कस्टडीत होता। मात्र कस्टडी दरम्यान रात्री आरोपीने पोलीस अंमलदारांच्या हाताला झटका देत पोलीस ठाण्यातून पलायन केले। या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी कोणताही मोबाईल किंवा डिजिटल साधनांचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। आरोपीच्या मूळ गावी देखील कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती। दरम्यान गोपनीय सूत्रांद्वारे आरोपी हा उटनूर जिल्हा अलियाबाद तेलंगणा येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने तेलंगणा राज्यात रवाना करण्यात आले। आरोपी रात्री येणार असल्याची खात्री झाल्यानंतर संपूर्ण कारवाईची रणनीती आखण्यात आली। आरोपी अत्यंत सावध आणि चतुर असल्याने पोलिसांनी गुप्त व वेषांतर करून निगराणी ठेवली। रात्री आरोपी दिसताच पथकाने अत्यंत शिताफी व कौशल्याने त्याला जेरबंद केले। आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणाहून महाराष्ट्रात आणून शिरपूर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले। प्राथमिक चौकशीत आरोपीने इतर ठिकाणीही घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने तपासाचा आवाका वाढविण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी फुलचंद भगत, मंगरुळपीर। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।